नमस्कार, दिशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रवा मैदा मिक्स केक। त्यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा हा आपल्याला बारीक घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर बारीक नसेल तर तुम्ही जाड रवा हा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतात। अर्धी वाटी साखर ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। अर्धी वाटी तूप हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। नंतर कोमट तूप आपल्याला यावर टाकून द्यायचं आहे आणि याची छान मसाज करून घ्यायची आहे। छान मिक्स करायचं आहे। हे छान मिक्स केल्याने आपला केक हा छान मऊ आणि जाळीदार होतो। हे मिश्रण छान मिक्स करायचं। जोपर्यंत असा गोळा होत नाही तोपर्यंत याला छान मसाज करत राहायची। आता आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकून द्यायची आहे। जी आपण साखर बारीक केलेली होती ती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि जे राहिलेलं तूप होतं ते आपल्याला यावर परत टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे। आपण या केकमध्ये जेवढं तूप टाकेल ना तेवढ्या आपल्या केकला चव ही छान येते। नंतर आपल्याला 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच इनो, तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा टाकला तरी चालेल। आता आपण हे चम्मचच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर आपण यामध्ये कोमट केलेलं दूध टाकायचं आहे आणि हे छान मिश्रण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला हे जास्त घट्ट नको, त्यासाठी आपल्याला थोडं अजून दूध लागणार आहे। त्यासाठी आपण दूध टाकून घेऊ आणि हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवं आहे। आता आपण केक पॅनला तूप लावून घ्यायचं। नंतर त्यावर थोडा मैदा टाकून द्यायचा। आता आपण तयार केलेलं मिश्रण हे अर्धच टाकायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मिश्रण हे सगळं सेट करून घ्यायचं आहे। लहान मुलांना कलर केक खूप आवडतो, त्यासाठी मी अर्ध मिश्रणमध्ये हा कलर टाकलेला आहे। तो कलर टाकलेलं मिश्रण आपल्याला यावर परत टाकून द्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हे गॅसवर ओव्हनवरती 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा बेक होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात आपला केक हा छान तयार झालेला आहे। आता आपण चेक करून घेऊ। टूथपिक किंवा सुरीच्या सहाय्याने आपण चेक करून घ्यायचं आहे। आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे। तुम्हाला माझी केक रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।